4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीत नागपूर जिल्हा प्रशासन व्यस्त आहे। ईव्हीएमद्वारे मतमोजणी कशी करायची याचं प्रशिक्षण दिल्यानंतर सोमवारी कर्मचाऱ्यांना बॅलेट पेपरच्या मतमोजणीचं प्रशिक्षण देण्यात आलं। बचत भवनात आयोजित या प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर स्वतः उपस्थित होते। आयोगाच्या सूचनेनुसार एका टेबलवर 500 मतपत्रिकांची मोजणी केली जाईल। या कामात गुंतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतांची मोजणी कशी करायची याचं प्रशिक्षण देण्यात आलं। ईव्हीएमच्या वर जे मत पडलेले त्याची मोजणी कसं करावी, कसं त्यांनी रो ऑफिसर नंतर ARO नंतर RO आणि नंतर आपण जे ECIला कळवतो त्या प्रोसेसची पूर्ण डिटेल ट्रेनिंग देशपांडेवाला झालेली आहे। आणि आज आम्ही बचत भवन इथे पोस्टल बॅलेट इट इन्क्लूड्स पोस्टल बॅलेट आणि ETPBS याच्यावर आम्ही ट्रेनिंग जे कर्मचारी तिथे राहणार त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे। पोस्टल बॅलेटमध्ये जवळपास जे कमिशनची डायरेक्शन आहे प्रत्येक 500 पोस्टल बॅलेटसाठी एक टेबल लावायचं आहे आणि त्याच्यावर एक ARO द्यायचा आहे। जवळपास आम्ही एक्सपेक्ट करतो की 4500 पोस्टल बॅलेट आपल्याकडे येणार काउंटिंगच्या दिवशीपर्यंत। तर त्याच्यामध्ये आम्ही जवळपास प्रत्येक 500 बॅलेट पेपरला एक टेबल असे 9 टेबल आपण जवळपास अरेंज करणार आहे। त्या 9 टेबलवर जे कर्मचारी आहेत त्याप्रकारे कसं लिफाफा उघडायचा, कसं ते मोजायचं, कसं ॲक्सेप्ट करायचं, कसं रिजेक्ट करायचं ते डिटेल ट्रेनिंग आणि हँड्स ऑन आपण आज बचत भवन इथं दिलेलं आहे। जवळपास तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। काउंटिंग हॉल जे आहे 9 रामटेक आणि 10 नागपूर हे तयार झालेले आहे। 9 रामटेक तयार झालेले आणि 10 नागपूरच्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये डिटेल तयार होणार आहे। त्यामुळे प्रशासनाची काउंटिंगसाठी पूर्ण तयारी झालेली आहे आणि पॉलिटिकल पार्टीजना जे काउंटिंग एजंट्स अपॉइंट करायचे त्यांची पण माहिती आपण मागून त्या लोकांना इथे बोलवून त्यांना आयडेंटिटी कार्ड वगैरे देण्याचं काम प्रायोरिटीने सुरू आहे।